प्रतिपंचात्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. आजच्या या शिवमय सोहळ्याचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील मान्यवर, ईश्वरतुल्य गुरुजन वर्ग व माझ्या शिवरायाच्या मावळ्यांनो, आई जिजाऊचे पुत्र, गोरगरीब रयतेचे छत्र, महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राजा धीरज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. अरे जिथं पडतील पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा. अरे जिथं पडतील पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा. वाकला तर नाही पण मोडणारही नाही मराठा. बरं मराठे नेमकं म्हणायचं तरी कोणाला? आम्ही एक विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो. मरेल पण शेवटपर्यंत मागं हटणार नाही, तोच खरा मराठा. मग तो कुठल्या जातीचा असू द्या किंवा धर्माचा असू द्या. आज आपण इथे शिवजयंती साजरी करतोय. का आणि कशी साजरी करावी हाच फार महत्वाचा मुद्दा आहे. जयंत्या सगळ्यांच्या साजऱ्या होतात का हो? आपल्या पण होणार आहे का आपण मेल्यावर? अहो, जी व्यक्ती जनतेसाठी, रयतेसाठी जगली ना, त्या व्यक्तीच्या जयंत्या साजऱ्या होतात. तुळजाभवानीच्या आशीर्वादानं, जिजाऊच्या मार्गदर्शनानं आणि मावळ्याच्या साथी शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवजयंती साजरी करताय नक्की साजरी करा. शिवजयंतीला बॅनर लावताय नक्की लावा. फक्त महाराजांसोबत आपला फोटो लावू नका, कारण आपण महाराजांनी एवढे मोठेही नाही आणि आपली तेवढी लायकी सुद्धा नाही. अरे शिवाजी महाराज कोण होते? रयतेचे राजा होते, गरीबाचे आधार होते, मातेचे पुत्र होते, पिताचे वारस होते. शिवाजी हे वादळ होते, नावाचं सागर होते, साऱ्या राज्यात सण होते. शिवाजी एक स्वप्न होते, महाराष्ट्राचे रत्न होते, अफाट ध्येय होते, बाहेरून दगडासारखे मनातून नेण्यासारखे, 3 शब्दात न मावणारे, स्वराज्याची जाणीव करून देणारे. शिवाजी हे महान होते, वाईटाचा नाश होते. शिवाजी एक हिरा होते, कोणाला एवढेलासा राजा होते. हर तलवार पर छत्रपति की कहानी, हर तलवार पर छत्रपति की कहानी, तभी तो पूरी दुनिया छत्रपति की दीवानी है. असे हजार असतील धर्म, लाख असतील जाती, असे हजार असतील धर्म, लाख असतील जाती, सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा छत्रपती. राजा तुम्ही कशी सांभाळली एवढी मोठी प्रजा आणि जिजाऊ महासाहेबांची? आज हा मावळा म्हणतोय आम्ही 2 आणि आमचे 2. आमचा होतोय चौकोन, चौकोनात जातात 2, उरलेल्यांना आधार कोण? अशी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्राची झाली. रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी, रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. तुम्ही नसतात तर सडली असती मुलींची मडी, तुम्ही नसतात तर सडली असती मुलींची मडी. तुम्हामुळे पाहतो आम्ही देवाऱ्याची कळस, तुम्हामुळे पाहतो आम्ही देवाऱ्याची कळस. तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगणात, तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगणात. जिजाऊने संस्कार कसे शिवरायांवर केले तशी आमची माय लेकरांवर करत नाही. म्हणून कोणी मन तोडलं की करा आत्महत्या, पेपर अवघड गेला की करा आत्महत्या, टेन्शन आलं की करा आत्महत्या, कर्ज झालं की करा आत्महत्या, नवऱ्याने त्रास दिला की करा आत्महत्या, बायकोने त्रास दिला की करा आत्महत्या. अहो झालंय काय तुम्हाला आत्महत्या करायला? कित्येक मुलं, मुली, स्त्री, पुरुष काही कारण नसताना आत्महत्या करताय. काय अर्थ सांगितलं शिवरायांनी? शिवरायांवर पण अनेक संकट आली, पण मनात विचार आला नाही आत्महत्या करा म्हणून. अहो राजे कपाळाला हात लावून बसले नाही, रडत बसले नाही, कोणाला द्वेष देत बसले नाही. राजे प्रत्येक संकटातून सुटले, प्रत्येक संकटातून मार्ग काढला, वाटा शोधला, म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. माझ्या मित्रांनो, अनेक दरबाराची नाचगाणी शोभा असायची, पण राजांच्या दरबारात कधी नाचगाणी झाली नाही. राजांच्या दरबारात माता भगिनीला दर्जा दिला गेला. म्हणूनच तर म्हणतात ना, इतिहासाच्या पानावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच तर म्हणतात ना, आले किती गेले किती, आले किती गेले किती, उडून गेला दरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरारा. इंग्लंडचे ग्रँड म्हणतात ना, छत्रपती शिवाजी महाराज फक्त गडावरही नव्हते, तर सामाजिक आणि अर्थकारक याचे उत्तम राजकारणी पुरुष होते. म्हणूनच तर म्हणतात ना, श्वासात रोखली वादळ, डोळ्यात रोखली आग, देह आमचा छत्रपती एकटा हिंदुवा. मी नेहमीप्रमाणे एवढे सांगत आले आणि आजही सांगते, महाराजांचं नाव जर हातात
शर्ट घालून कुठल्या वाईट ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या. आणि ऐका, आणि महाराजांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल तर तोंडात कुठला व्यसनी पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या. लढण्याची धमक सुरुवा, तलवारीचे चमक सुरुवा, जनिनी काव्याचे जमक सुरुवा, स्वराज्याचे जनक सुरुवा. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊच्या पोटात होते, 7व्या महिन्याचा गर्व जिजाऊला डोळे लागले. महिलांनी त्यांना विचारलं, तुम्हाला काय खावेसे वाटते आणि काय करावेसे वाटते? तेव्हा त्या म्हणाल्या, मला घोड्यावर बसून तलवार चालवावी वाटते. आणि आताच्या महिलांना तर फक्त डोळे लागू द्या. आणि तुम्ही त्यांना विचार, तुम्हाला काय खावेसे वाटते? तेव्हा त्या सांगतात, मला नाही का, मला ना वावरातली माती खा वाटते. त्यामुळे माती खायला लेकरं पैदा होऊ लागले. या महाराष्ट्राला कोणी छत्रपती शिवाजी महाराज नाही भेटू लागले. जंगलातल्या सर्वोच्च झाडाला साग म्हणतात, जंगलातल्या सर्वोच्च झाडाला साग म्हणतात. संगीताच्या चालीला राग म्हणतात, संगीताच्या चालीला राग म्हणतात. ज्याने मुठभर मावळे घेऊन स्वराज्य तयार केले त्याला जिजाऊचा